नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या युट्यूब चॅनलवरती. आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमची सगळ्यात मोठी समस्या जी म्हणजे एम-एच नर्सिंग सी-ई-टी 2026 साठी जे इम्पोर्टंट टॉपिक्स आहेत, आय-एम-पी टॉपिक्स आहेत, त्या आय-एम-पी टॉपिक्सला मी आज तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. तुम्हाला मी इम्पोर्टंट टॉपिक्स देणार आहे. ठीक आहे. खूप विद्यार्थ्यांनी काय केलेलं होतं, कमेंट केलेलं होतं. खूप विद्यार्थ्यांनी विचारलेलं होतं, इम्पोर्टंट टॉपिक कोणते सर? हां, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जेवढेही इम्पोर्टंट टॉपिकची पी-डी-एफ आहे, ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट कुठे बघायला मिळेल? आपल्या WhatsAppच्या चॅनलवरती आणि Telegramच्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर तुम्हाला दोघंही चॅनल जॉइन करायचे आहे. WhatsAppचं पण चॅनल जॉइन करायचं आहे आणि Telegramचं पण चॅनल तुम्हाला जॉइन करायचं आहे. WhatsApp आणि Telegram चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, कमेंटमध्ये दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, WhatsApp सगळ्यांनी जॉइन करायचे आहे. एकही विद्यार्थी अथवा विद्यार्थ्यांच्या पालकांनी WhatsApp जॉइन करायच्या बगैर राहायचं नाही. ग्रुप सगळ्यांनीच जॉइन करायचा आहे, कारण की सगळे येणारे अपडेट्स, तुमचे नोट्स, तुमचे एक्झामची डिटेल, एक्झाम कधी होईल, एक्झामचे सगळे प्रश्न तुमचे त्या ठिकाणी डिस्कस केले जातात. सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचविला जात असतो. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, WhatsAppचा ग्रुप हा जॉइन करून घ्यायचा आहे. ठीक आहे. सिलेबस डिस्कस करण्याच्या आधी आपण काय करून घेऊया, एम-एस नर्सिंग सी-ई-टी 2026 बद्दल थोडंसं ओव्हरव्ह्यू करून घेऊया. एम-एस नर्सिंग सी-ई-टी 2026 बद्दल आपण काय करून घेऊ, थोडं ओव्हरव्ह्यू करून घेऊ. ठीक आहे. तर एम-एस नर्सिंग सी-ई-टी 2026 कोण गेली एक्झाम? महाराष्ट्र स्टेट एंट्रन्स ट्रस्ट सेल, म्हणजेच कोण? महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे सी-ई-टी सेल. नंतर कोणासाठी राहील, तर यूजी कोर्ससाठी राहील. ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड सीबीटी बेस्ड परीक्षा राहील. ठीक आहे. एका वर्षासाठी ती व्हॅलिड राहील. 2026 साठीच ती व्हॅलिड राहील. तुम्ही यावर्षी दिली आणि पुढच्या वर्षी प्रवेश घ्यायचा प्रयत्न करा त्या सीईटी वरती, तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही. ठीक आहे. सब्जेक्ट्स कोणते कोणते आहेत? फिजिक्स पहिला आहे, दुसरा केमिस्ट्री, तिसरा बायोलॉजी, चौथा इंग्लिश, पाचवा नर्सिंग ॲप्टिट्यूड, असे 5 सब्जेक्ट आहे. टोटल क्वेश्चन आहे 100 आणि टोटल मार्क्स आहेत 100. ड्युरेशन किती मिनिटासाठी तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत, तर 90 मिनिटांसाठी तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. एमसीक्यूज मल्टिपल चॉईस कसे राहतील, तुम्हाला प्रश्न कसे राहतील? एमसीक्यूज पद्धतीमध्ये प्रश्न तुम्हाला विचारले जातील. परीक्षेची लँग्वेज कोणती राहील तुमची? सगळ्यात महत्वाचं, परीक्षेची लँग्वेज कशी राहील तुमची? इंग्लिश. पुढे एम-एस नर्सिंग सी-ई-टीचा एक्झाम पॅटर्न कसा राहील? तुम्हाला फिजिक्सचे 20 प्रश्न विचारले जातील, केमिस्ट्रीचे 20, बायोलॉजीचे 20, पुढे इंग्लिशचे 20 आणि नर्सिंग ॲप्टिट्यूडचे 20, असे टोटल 100 प्रश्न तुमचे होतील. ठीक आहे. नंतर एम-एस नर्सिंग सी-ई-टी सिलेबस इन डिटेल जर आपण बघायला गेलो, डिटेल अंडरस्टँडिंग ऑफ सिलेबस हेल्प स्टुडंट टू प्रिपेअर स्ट्रक्चर वे. तर जो तुमचा सिलेबसचा जो पॅटर्न आहे, डिटेल पॅटर्न, तर तुम्हाला अभ्यास करायसाठी एक स्ट्रक्चर प्रोव्हाइड करेल, की तुम्हाला कुठले टॉपिक वाचायचे आहे, कुठल्या टॉपिकला किती वेटेज द्यायचे आहे. त्यामुळे आपण काय बघत आहोत? सिलेबस बघत आहोत. सिलेबस कशावरती बेस आहे? तर मेनली 12वीच्या वर्गावरती. आणि 12वीच्या वर्गाचं काय तुम्हाला वाचायचं आहे? तर महाराष्ट्र स्टेट बोर्डचं सिलेबस तुम्हाला, पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे. तुम्हाला एन-सी-ई-आर-टी वाचण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही नर्सिंग सी-ई-टी देत असणार, तर तुम्हाला या ठिकाणी एन-सी-आर-टी वाचायची गरज नाही. एन-सी-आर-टी वाचायची गरज नाही. ठीक आहे. तर काय रीड करायचंय तुम्हाला? फक्त ऑनली काय, तर तुमचे स्टेट बोर्ड बुक तुम्हाला रीड करायचे आहे. पुढे आपण बघू. सम बेसिक कन्सेप्ट फ्रॉम क्लास 11th आर ऑल्सो इन्क्लुडेड. म्हणजे काही बेसिक जे कन्सेप्ट आहे ते 11वीच्या वर्गामधनं पण घेतलेले आहेत. म्हणजे तुम्हाला 11th प्लस 12th असं मिळून तुम्हाला तुमचं सिलेबस हे डिझाईन झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला दोघही वर्गाचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आता जास्त काही रीड करायची गरज नाही. एक स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे.
सिलेबस आहे तेवढंच तुम्हाला रीड करायचे. चला आपण इन ब्रीफ बघूया. सगळ्यात आधी आपण बघू काय बघू आपण सगळ्यात आधी तर 11वीच्या वर्गामध्ये कुठले टॉपिक्स येतात ज्यामध्ये आपण पहिला सब्जेक्ट घेऊ फिजिक्स. बिलो इज द सिलेबस ऑफ द MS नर्सिंग CET फ्रॉम क्लास 11. ज्यामध्ये पहिलं चॅप्टर आहे इलेक्ट्रोस्टॅटिस्टिक्स, दुसरं ऑप्टिक्स, तिसरं लॉ ऑफ मोशन, चौथं मोशन इन अ प्लेन, पाचवं थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, सहावं ग्रॅव्हिटेशन, 7 सेमीकंडक्टर आणि 8 साऊंड. टोटल किती? 8 चॅप्टर किंवा 8 टॉपिक्स म्हणा ज्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. केमिस्ट्री बघूया. केमिस्ट्रीमध्ये दुसरा सब्जेक्ट आहे आपला केमिस्ट्री कुठं तर 11वीच्या सिलेबस मधला. 11वीच्या सिलेबस मधला केमिस्ट्रीमध्ये पहिले चॅप्टर आहे तुमचं सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, ऍडझॉर्प्शन अँड कोलाइड्स, दॅट इज सरफेस केमिस्ट्री, स्टेट्स ऑफ मॅटर, गॅसियस अँड लिक्विड्स, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2, केमिकल बॉन्डिंग, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, स्ट्रक्चर ऑफ ॲटम आणि रिडॉक्स रिॲक्शन. तर हे तुम्हाला एवढे चॅप्टर तुम्हाला 11च्या बुक्स मधनं रीड करायचे आहे. 11वीच्या पुस्तकामधून तुम्हाला रीड करायचे आहे. चला आता पुढे जाऊया. तिसऱ्या नंबरला हायड्रोकार्बन पण तुम्हाला रीड करायचे आहे. तिसरा मेन सब्जेक्ट आहे आपला तो म्हणजे बायोलॉजी. बायोलॉजीचा सिलेबस खूप थोडासा आहे ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, बायोमॉलिक्युल्स रीड करायचे आहे, रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर रीड करायचं आहे, ह्युमन न्यूट्रिशन रीड करायचं आहे, एक्सर्शन रीड करायचं आहे आणि ऑस्मो रेग्युलेशन. मोजून फक्त जर बोलायला गेलो तर 5 चॅप्टर तुम्हाला बायोलॉजी 11th बायोलॉजी मधनं रीड करायचं आहे. ओके, पुढे जाऊया. इंग्लिशमध्ये तुम्हाला खूप एवढं काही कठीण विचारलं जाणार नाही. थोडेसेच टॉपिक आहेत, लिहून घ्या तुम्ही सोबतीला काय करा लिहत चला. इंग्लिशमध्ये तुम्हाला एक्सप्रेशन ऑफ आयडिया, ईमेल रायटिंग, व्लॉग रायटिंग, फिल्म रिव्ह्यू, द आर्ट ऑफ कम्पेअरिंग, इंटरव्ह्यू, ग्रामर, ओकॅब्युलरी, रीडिंग स्किल, रायटिंग स्किल, लिसनिंग स्किल एवढं तुम्हाला विचारलं जाईल. 12वीच्या सिलेबसमध्ये कुठकुठले प्रश्न राहते. सगळ्यात पहिला फिजिक्स सब्जेक्ट घेऊ ज्यामध्ये सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन, इंटरफेरन्स अँड डिफ्रॅक्शन, वे थिअरी ऑफ लाईट, वेव्ह मोशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, इलेक्ट्रॉन्स अँड photons. Next, magnetic effects of electric current, atoms, molecules and nuclei, semiconductor current, electricity, gravitation, communication system, electrostatistics, kinetic theory of gases, radiation, stationary waves, oscillation, elasticity, magnetism, surface tension. तर हे कुठलं सिलेबस आहे तुमचं 12th फिजिक्सचं. कुठलं सिलेबस आहे 12th फिजिक्सचा. तर एवढे तुम्हाला फिजिक्स मधनं टॉपिक्स कव्हर करायचे आहेत. खूप वेळ आरामानं कव्हर होतं. जर बोलायला गेलो तर फेब्रुवारीमध्ये तुमचे पेपर एंड होतात आणि मार्चपर्यंत म्हणजे तुम्हाला अजून 2 महिन्याचा वेळ भेटतो. 2 महिन्यामध्ये आरामात एवढं सिलेबस रीड केलं जातं. एका दिवसाला जर 5-5, 6-6 चॅप्टर जरी आता वेळ कमी त्यामुळे तुम्हाला तुमचा जो स्पीड आहे अभ्यासाचा तो वाढवावा लागेल. जो वेळ आहे अभ्यासाचा समजा आज 2 तास अभ्यासाला बसतायत तर मी असं म्हणणार नाही की उद्या 3 तास बसा. आज जर 2 तास बसताय तर तुम्हाला उद्या 8 तास बसावं लागेल तरच तुम्हाला सक्सेस मिळेल, नाही तर सक्सेस मिळणार नाही. तो फॉर्म्युला अप्लाय करायला आता एवढा वेळ नाही. आज 2 तास, मग उद्या 3 तास, मग परवा 4 तास एवढा वेळ नाही. जरी तुम्ही ज्या 2 तास अभ्यासाला बसत असणार तर आजच वेळी तुम्हाला 8 तास अभ्यासाला बसावं लागेल. ठीक आहे, कमरेला थोडा जोर द्या. थकत असाल तर थकवा दूर सारा. जोपर्यंत यश प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. हे एवढं डोक्यामध्ये भान ठेवा. फक्त 2 वर्ष आहे. 2 वर्षामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये वळण देणारा क्षण येणार आहे. तो क्षण जर चांगला येऊ द्यायचा असेल, तो रस्ता जर चांगला येऊ द्यायचा असेल तर तुम्हाला खूप जास्त मेहनतीनं अभ्यास करायची आवश्यकता आहे. आणि तो वेळ आजचाच आहे, आजच आहे. त्यामुळे मेहनतीनं अभ्यास करा, घाबरून जाऊ नका. आई वडिलांवर विश्वास ठेवा, परमेश्वरावर विश्वास ठेवा, तुमच्या गुरुजनांवर विश्वास ठेवा. नक्कीच तुम्हाला यश एके दिवशी मिळेल. पुढे केमिस्ट्री बद्दल बोलतो. दुसरा सब्जेक्ट आहे आपला केमिस्ट्री. माफ करा या ठिकाणी दुसरा सब्जेक्ट आहे आपला केमिस्ट्री. दुसरा सब्जेक्ट कोणता आहे आपला केमिस्ट्री.
ओके. केमिस्ट्रीमध्ये बघा कोणते कोणते टॉपिक्स राहतील. जनरल प्रिन्सिपल्स अँड प्रोसेस ऑफ आयसोलेशन, सोल्युशन अँड colligative properties, halogen derivatives of alkanes and arenes, chemical thermodynamics and energetics, group 15 elements, D and F block elements, organic compound and containing nitrogen, solid state, chemical kinetics, alcohols, phenols and ether, polymers, P block element, electrochemistry, coordination compounds, aldehydes, ketones and carboxylic acid chemistry in everyday life. बायोमॉलिक्युल्स, आता बायोलॉजी कुठलं तर ट्वेल्थ ट्वेल्थ बायोलॉजीमध्ये काय तुम्हाला विचारलं जाईल. ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ, क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स, genetic basis of inheritance, gene its nature, expression and regulation, biotechnology, process and application, enhancement in food production, microbes in human welfare, photosynthesis, respiration, reproduction in plants, human reproduction, organism and environment part 2. हे सगळं तुम्हाला ट्वेल्थ ट्वेल्थच्या हे सगळं तुम्हाला कुठे मिळेल, ट्वेल्थच्या बायोलॉजीमध्ये एवढं तुम्हाला काय करायचं आहे, रीड करायचं आहे. ठीक आहे. तर हे आहेत इम्पॉर्टंट टॉपिक्स. नेक्स्ट इंग्लिशमध्ये टाइप्स ऑफ सेंटेन्स, रिपोर्टेड स्पीच, टेन्सेन्स, प्रिपोजिशन, क्लॉजेस हे टॉपिक विचारले जातील. अजून कुठले टॉपिक विचारले जातात, व्हॉइसेस, वर्ड फॉर्मेशन, पार्टिसिपल्स, जेरनर्ड्स, मॉडल ऑक्झिलरीज हे विचारलं जातात. ठीक आहे. आता इम्पॉर्टंट तुम्हाला एक्झाम प्रिपरेशन टिप्स काय सांगणार मी तुम्हाला आता, एक्झाम प्रिपरेशन टिप्स. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी एक्झाम प्रिपरेशन टिप्स मध्ये द स्कोअर वेल इन द MS नर्सिंग CET, टू स्कोर वेल इन द MS नर्सिंग CET 2026, student need a disciplined study plan. Here are some useful tips. तर 2026ला चांगले मार्क्स मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना एक डिसिप्लिन, एक शिस्तबद्ध नियमबद्ध अभ्यासाच्या प्लॅनाची आराखड्याची आवश्यकता असते. त्यासाठी काही महत्वपूर्ण सूचना. फोकस ऑन क्लास 12. अ मेजर पोर्शन ऑफ द क्वेश्चन कम्स फ्रॉम द क्लास 12 महाराष्ट्र स्टेट बोर्ड बुक्स. तर जास्तीत जास्त प्रश्न हे तुमचे 12वीच्या अभ्यासक्रमामधून विचारले जातात. कुठले तर महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पुस्तकातले. महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पुस्तक 12वीचे जे पुस्तक आहे त्याच्यामधूनच तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जात असतात. Practice nursing aptitude. Since this is a new subject for many, use specific preparation guides to understand basic medical ethics and nursing duties. हा तुमच्यासाठी नर्सिंग ऍप्टिट्यूड जो विषय आहे हा तुमच्यासाठी नवीन विषय असल्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल तर याचे स्पेसिफिक प्रिपरेशन गाईड तुम्हाला समजून घ्यावे लागतील आणि नर्सिंगचे इथिक्स, नर्सिंगची ड्युटी काय असते तर हे बेसिक तुम्हाला आधी समजून घ्यावं लागेल. टाइम मॅनेजमेंट कसं करणार, विथ 100 क्वेश्चन्स टू सॉल्व इन 90 मिनिट्स, स्पीड इज क्रुशियल ड्युरिंग द एक्झाम. 100 प्रश्न तुम्हाला 100 MCQs तुम्हाला 90 मिनिट्समध्ये काय करायचे आहेत, सॉल्व करायचे आहेत. तर तुम्हाला काय पाहिजे, तुमची स्पीड टॉपला पाहिजे. स्पीड कशी पाहिजे, टॉपला पाहिजे. ठीक आहे. इथे नो निगेटिव्ह मार्किंग, कुठल्याही पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग नाही. सिन्स देअर इज नो पेनल्टी फॉर रॉंग आन्सर, ट्राय टू अटेम्प्ट ऑल क्वेश्चन. निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुम्हाला काय करायचे आहे, सगळेच प्रश्न सोडायचे आहे. नो निगेटिव्ह मार्किंग. त्यामुळे काय करायचे तुम्हाला, सॉल्व ऑल द क्वेश्चन्स. गॉट इट. नेक्स्ट, solve mock test. Regularly taking online mock test will help you to use
टू द कम्प्युटराइज बेस्ड टेस्ट एन्व्हायरमेंट. तर डेली जर तुम्ही मॉक टेस्ट सॉल्व्ह केली, ऑनलाईन मॉक टेस्ट सॉल्व्ह केली, तर तुम्हाला कम्प्युटर बेस्ड टेस्ट एन्व्हायरमेंटमध्ये परीक्षा देण्याची सवय लागेल. तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला काय सांगितलं आज, तर जी आपली एम-एच नर्सिंग सी-ई-टी आहे, कधीची 2026ची. त्या सी-ई-टीचं सगळं तुम्हाला सिलेबस मी डिस्कस केलं. ठीक आहे. नंतर काय डिस्कस केलं, एक्झाम पॅटर्न मी डिस्कस केला. नंतर इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण बघितले आणि नंतर इम्पॉर्टंट टिप्स एक्झामसाठी मी तुम्हाला सांगितल्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा जो 12वीचा ग्रुप असेल त्या 12वीच्या ग्रुपमध्ये सदरील व्हिडिओ शेअर